अरे होत मला काय वाटलं खरं खरं ना पळून जाता का तुम्ही हा झालं ना चल चल खरं ना कुठं काय नाव तुला सकाराम राठोड. राठोड का तुझं रे संतोष तुकाराम जाधव. धोरच बोल ना. संतोष तुकाराम जाधव. वय 19. तुझं वय 40. तुझं नाव काय विष्णू जोरास विष्णू सीताराम चव्हाण वय 23 कोण मारले आम्ही नाही मारलं. नाही मारलं. आहे सर आम्ही नाही मारलो पैसा सर असं काय बोल नाही गेलं तोंड उघडलं का नाही नाही सर हात दाखवा लागले मला आपला काय असं आहे का घ्या अरे या पट्यात चालेल पुन्हा पडलं नाही साहेब आम्ही नाही मारलं. बोलतो ते अरे असतो का सगळ्या बोलतो का नाही साहेब आम्ही नाही सर बोलत नाही बोलत नाही बोलत नाही बोलत नाही हा? हा? बोल म्हटलं. हा? बरं, इकडे ये बोल पुढे. बोल मार करू नको, बोल. बोल बोल पटकन पटकन बोल बोल सर हवा याकडून मुतून घेतलं बघा ह्याला घ्या पुढे घ्या उतर घ्या. घेतलं का मुतून उसनं काही बोलत नाही बोलत नाही बोलत नाही बोलत नाही हा सांग. बोल सांग 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 हा नाटक करता कसा जाऊ बस खाली सावंत बोला सर या यांचं सगळे ए शंभर ओके कसं नाही साहेब तिला आम्ही मारणार नव्हतो तिच्यामुळे आमचा मित्र गेला आजही ते मला आठवते. अरे आक्या आलो काय करणार असेल हा थोडं आमच्याकडे पण बघ आम्ही पण आहोत तिकडे हा काय मग पटली का काय कुठे एकट्याक डेनला बस की काय की? मग चला चहा प्यायला जाऊ. चला दादा लय दिवस झाले भेटून होत आहे आता ओढून आणले मी. शेताकडले काम पडलं काय 2 दिवस लावा शेताकडेला हो दादा बाळा जातो का म्हणून नुसतं सांगणार आहेस लाग की कामाला खरं म्हणता मला अहो मालक एकच नंबर आणि तुम्ही म्हणलं डोक्यात बसलं एकच नंबर सांच्याला चालतंय ये मग दादा मला पैसे पाहिजे. जा मध्ये घे कपाटातून
फोन वगैरे आलता का रे? हो रे, रोजच येतो त्याचा फोन. चांगली तर आहे ना ती? हो चांगली आहे, पुढच्या आठवड्यात भेटायला येणार आहे मला. काय प्रॉब्लेम वगैरे काही नाही ना? नाही. ओके यार. अरे ती गेल्यापासून येडच झाले. अद्दर कॉलेजला बेना नमकं कुठे फिरायला गैर होणे. काय नाही मस्त बघा. दादा आकाश माझा मित्र. हॅलो. आकाश या दादाचा भावाचं इथं लय चलतंय. काय पण अडचण आली ना दादाला बिंदास सांगायचं. हां बिंदास ओपन. येस ठीक आहे. चालेल. मंडळी या. कसे काय आहेत? बरे आहेत? मस्त मजे. हां. ठीक आहे. मग काय चहा घेणार का कॉफी? काय हो दादा चाय कॉफी. चला की थंड गरम घेऊ. चलो ठीक आहे, बियर घेऊया. चलो चला. ए बाबा चल ना. नाही रे बाबा, चालतो. ए बाबा घरी नीट जा. तुला पुरीच्या नादा तिकडे तिकडे बसतील. घरी गेल्यास नीट मला फोन कर. हां काय झालं रे ते अखेचं? दादा त्याचे आयटम सोडून गेल्यापासून तेडानेच काढले बघा. तरी फिरायला जरा लक्ष द्या त्याच्याकडे. कुठं बी फिरला आले, कुठं पण बसला आले. आजकाल पोरं विचित्रपणा करायलेत असं प्रेमात त्याच्यात पडून. काही नसलं जमत तर मला सांगा, मी बघेन. ओके चालतं दादा. काय आकाश कुठं बसलास? जरा गावात कुठं गेलं की तुला? इकडे येऊन बसलास बाबा निवांत. तसं नाही रे, गावात थोडं मन लागत नव्हतं म्हणून आलो. होय. बोला काय काम आहे? मित्राकडे काही काम असल्यावरच यायचं असते. होय तुला आहे का तसं काही? काळजी वाटली म्हणून आलो इथपर्यंत. तुला जर आवडत नसेल चल जातो आम्ही. चला. काय नाही. चल. तसं नाही रे, बसा. तसं नाही रे, हल्ली साक्षी माझा फोनच उचलत नाही. फोन उचलले तर सारखी बहाणे करते. मला काय सुचेनाच झाले. अरे मग एक काम कर की समोरासमोर जाऊन भेट. मग काय म्हणते ती? चला मग आपण सगळे जाऊ. ठीक आहे, चल. सगळेच का बाबा? त्या आईला ह्याच्या आता सांगितलं म्हणल्यावर जावं तर लागणार आहे. चला बाबा. चला. मृणाली काय ग साक्षी, किती उशीर, किती वेळ झाला तुझी वाट बघत होती. अरे आकाश, बाबांची बदली झाली त्याच्यामुळे घरून आवरावर करून निघायला उशीर झाला. तू इथून गेल्यानंतर मला विसरणार तर नाही. नाही तुला कसं विसरेल? मला रोज आठवशील ना. चल मी निघते. अरे हाय अजय. कोण आहे ते? अगं अजयला तर तू ओळखतेस ना. हो. आणि तो दुसरा सतीश. अगं टॉपर आहे की तो आपल्या कॉलेजचा. होय. आणि सगळ्यांची हेल्प पण करतो माहितीये का. अजून एक प्रोजेक्ट दिले आधी. काय झालं की बघ सरला तर रोजच एक नवीन प्रोजेक्ट द्यायले. काय करावं की काय नाही. एक सर ना आणि दुसरं द्यायले. माझं पण राहिलंय ग. अगं याच्याकडून घे की नोट्स आहेत का तुझ्याकडे? देशील मला? थँक्यू. मारो बोले जे आऊंगा तुम्हारा बोला सर.
रे आख्या तो बघ साक्षी ह्याच्यामुळे हे ना माझा फोन उचलत नव्हती का. थांबा मी आलो. साक्षी थांब. हेच का तुझे काम, हेच का तुझा हात अभ्यास. सोड. ह्याच्यामुळेच माझा फोन उचलत हात नव्हतीस तू. सोड. कोण आहेस रे तू? कोण आहे साक्षी? कोण आहे? विचार तिला. विश्वासघात केले ना माझा. ए थांबा. ऐक, तुला पहिलंच कळायला पाहिजे होतं जेव्हा मी तुझा फोन उचलत नव्हते ना. मला तुझ्याशी संबंध ठेवायचा नाहीये. निघ इथून. भेटलं ना उत्तर, निघ आता चल. जाऊ दे. चला. हॅलो साक्षी. हॅलो हॅलो. हा क्या बोल की. हॅलो संत्या. मी साक्षीशिवाय नाही राहू शकत आता. तिनं काल सर्वांसमोर मला चापट मारली आणि मलाही खूप त्रास होत आहे मला. आणि मी काय तर माझ्या जीवाचं आता बरं वाईट करणार आहे. आख्या तस काय करू नको मी उजेपर्यंत. आख्या मी आलो सुष्मीला घेऊन. थोडं थांबायचं होता सर. त्या मायला त्या साक्षीच्या तर तिच्यामुळे झालं हे सगळं. संत्या आता याचा बदला घ्यायचाच. येतोच तू. काय झालं रे? तिच्या मायला त्या साक्षीच्या तर आज पुन्हा दिसली त्या बागेत त्या पोरासोबत. तिचा दादा. तर ना जीवच मार वाटला तिचा. दादा त्या साक्षीला आता संपवायचेच. हॅलो. हां विष्णू बोलतो. हां भेटावं म्हणत होतो. बरं ठीक आहे मग तू घरीच येणार आहे. घरी. ठीक आहे चालतंय. हो.
बसा खाली दोघं. पहिला सुरू कोण आलं होतं इथं? यांची आई आलेल्या, तुम्हाला कसं समजलंय? त्यांची आई ओरडल्या हा. म्हणून आम्ही आलो. ठीक आहे ठीक आहे. हे लिहून घ्या. त्या दिशेने पळाले असतील मला वाटतं मॅडम. पावलाची ठसे वगैरे दिसत असतील. तुम्हाला कुणावर काही आहे का अशा होते की मनस्थिती नसावी पाहायची बोलायची? ठीक आहे. पोस्टमॉर्टम साठी पाठीमध्ये ओके. सगळे युट्यूब आहे. कंट्रोल रूमला पाहता. हा दादा, तुमची माणसं आहेत का? हा नाही, तुम्ही काळजी करायची काहीच गरज नाही. आणि मी असताना ठीक आहे, तुम्ही सर्व माझ्यावर सोपून द्या. मी बघतो काय करायचं. काम करा रे, पटापट करा. हा ठीक आहे रे, होऊन जाईल तुझं काम. हा बघतो. हा ठीक. मग कसं चालत का? मग चांगली व्यवस्थित चालू आहेत ना? चालू. ठीक आहे ठीक. चालतं. चला गावात चर्चा चालू आहे. गावात चर्चा चालू आहे. दादा काय केलं रे? तर आमच्याकडून एका मुलीचा फोन झाला. आता चोप. चल जा मध्ये. नंबर आहे बघा मालक. अरे बघितल्यावर मी माहित आहे मला. रात्री वाड्यावर खायची. चल निघ. हो मालक, डोक्यात बसलं बालक. चल निघ. बरं आहे बरं. तुमचं कसं आहे? लय दिवसानं आठवण झाली. यावं म्हणलं, सगळं तुमच्याकडेच आहे. या, बसा. का कदम काय सांगायची गरज पडते का तुम्हाला कधी? तुमचं तुम्ही करता हो की. आमचं कसं आहे, सरकार बरोबर भागत नाही हो तुमच्यापाशी यावं लागतं. चालतंय ना, आम्ही कधी नाही म्हणलं का? तुमचं आशीर्वाद बरं आहे.
बघा चला नाव आपलं? अलका जाधव. हो बोला. माझे साक्षी जाधवचं जे काही मर्डर झालंय त्याचं हा. काय अजून प्रोसेस झालं नाही का? प्रोसेस झालेली नाही. सावंत हा सर. आत्ताची आत्ता मला साक्षी जाधव यांच्या खुनाची फाईल माझ्या टेबलला पाहिजे लगेच. ठीक आहे या तुम्ही. हॅलो हॅलो साहेब, आती खून केलेली पोरं. हा ओके ओके. इथं आहेत बघा, लहरीच्या अड्ड्यावर. हो थांबा दादा, मी बघतो ह्याला. कायद्याच्या पुढे कोणी जाणार नाही आणि तुझ्या भावाला सोडणार नाही.